जय भीम। रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 समाजवार्तेमध्ये आज तिसरा लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे धम्माचे पालन करण्याचा निर्धार करा। 15 ऑगस्ट 1956 रोजी नागपूर दीक्षाभूमीवर केलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही। तुमच्या डोक्यावर वैश्य क्षत्रिय ब्राह्मण अशी जी उतरंड आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे। म्हणून या धम्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे। मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करेन व ज्ञानाच्या पुनरावस्थेला तुम्हास नेण्याचे सर्व प्रयत्न करेन। आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे। मात्र तुमची ही जबाबदारी मोठी आहे। तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे। हा धम्म म्हणजे आपण गळ्यात एक मडके अडकवून घेत आहे असे मानू नका। बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे। म्हणून आपण उत्तम रीतीने धम्म पालन करण्याचा निर्धार केला पाहिजे। नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे। हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू। कारण बुद्ध धम्मामुळे जगाचा उद्धार होणार आहे। जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे गणपती बसवतात, जे गौरी गणपतीची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गद्दारी करीत आहेत। डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा आपल्या हरामखोर लोकांसाठी पुनश्च प्रसिद्ध करीत आहोत। नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 2, मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। 5, बुद्ध हे विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे असे मी मानतो। 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। 7, मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही। 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही। 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन। 11, तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंब करेन। 12, तथागताने सांगितलेल्या 10 पारमिताचे मी पालन करेन। 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करेन, त्यांचे लालन पालन करेन। 14, मी चोरी करणार नाही। 15, मी व्यभिचार करणार नाही। 16, मी खोटे बोलणार नाही। 17, मी दारू पिणार नाही। 18, प्रज्ञाशील करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन। 19, माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो। 20, हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। 21, आज माझा नवा जन्म होत आहे अशी मी मानतो। 22, इतपर मी बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। या ठिकाणी हा लेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी।